नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. खेडमध्ये चोरट्यांचा मोर्चा आता स्मशानभूमीत. अंत्यसंस्काराची लाकडे नेली चोरून. खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काही दिवसांपासून खेडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. रत्नागिरी जिल्ह्यात महसूल दिन पंधरवड्याचा शुभारंभ. गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्याला पुरस्कार प्राप्त बनवा, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांचे आवाहन. मुंबई विद्यापीठाचा 57वा युवा महोत्सव संपन्न. खेडमधील ICS महाविद्यालयात महोत्सवाचं आयोजन. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील 20 महाविद्यालयांचा सहभाग. आणि पोलादपूर शहरात माकडांचा हैदोस वाढला. नागरिक त्रस्त तर उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. पाहूया सविस्तर वृत्त. गेल्या काही आठवड्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. अनेक घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज देखील चोरीला नेलेला आहे. मात्र आता चोरट्यांनी कमालच केलेली आहे. खेड नगरपालिकेच्या वैकुंठ स्मशानभूमीमधील अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आलेली जळाऊ लाकडे चोरट्यांनी चोरून नेली आहेत. स्मशानभूमीतील लाकडाच्या गोडाऊनचं शटर तोडून तब्बल 20,000 रुपये किमतीची लाकडे चोरट्यांनी लंपास केलेली आहेत. या संदर्भात खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023च्या कलमानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. उरणमधील यशस्वी शिंदे या तरुणीच्या झालेल्या निर्गुण हत्येचे पडसाद साऱ्या राज्यभर उमटत असतानाच काल चिपळूणमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आरोपी दाऊद शेख याला फाशी द्या या मागणीसाठी मोर्चा निघाला होता. या मोर्चादरम्यान एका महिलेने मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केली होती. झालेली निर्गुण हत्या आणि काल चिपळूणमध्ये मोर्चाकर्त्यांना झालेली शिवीगाळ या सर्व घटनांमधील आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी यासाठी चिपळूण व्यापारी महासंघातर्फे संपूर्ण चिपळूण बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली होती. यावेळी शहरातील सर्व हिंदू मुस्लिम दुकानदार यांनी आपापली दुकानं बंद ठेवून मोर्चा काढला. हा मोर्चा चिपळूण नगरपालिकेच्या आवारातून प्रांत कार्यालयापर्यंत नेण्यात आला. महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम ऐक्य जपायचं असेल तर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी करत व्यापारी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन दिले. DYSP राजेंद्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. चिपळूणमध्ये हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतात, मात्र कोणीही यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन व्यापारी महासंघटनेच्या वतीनं यावेळेला करण्यात आलंय. व्यापारी महासंघाच्या या बंदला व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून मेडिकल वगळता चिपळूण बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली होती. काही दिवसांपूर्वीच यशस्वी शिंदे व अक्षता म्हात्रे यांची क्रूरतेने हत्या केली गेली. या प्रकाराच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असतानाच पेडमध्ये देखील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स, नर्स तसेच स्टाफने हाताला काळी फीत बांधून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटल ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर रत्नदीप गवळी, गॅलेक्सी हॉस्पिटल ग्रुपचे डायरेक्टर राजेश टेलर, शिल्पा टेलर, चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर ऋषिकेश गोसावी, डॉक्टर रिचा मिरगल, गॅलेक्सी हॉस्पिटल मॅनेजर सुनील कांबळे, लक्ष्मण चव्हाण, वर्षा जोशी, दीक्षिता पारंगे, प्रज्ञा थळे, संध्या पाटील, नेहा पाटील, काजल दामले, रितेश पवार, पूजा सावंत, अर्पिता एरणकर, विनोद लोखंडे, शिल्पा थळे, योगिनी पवार उपस्थित होते. यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटलचे राजेश टेलर यांनी बोलताना सांगितलं की यशस्वी शिंदे व अक्षता म्हात्रे यांच्यावर जी घटना घडली आहे ती खूपच घृणास्पद असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा नराधमांना लवकरात लवकर फाशी द्या अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त करून या घटनेचा निषेध केलाय. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे का यशस्वी शिंदे व अक्षता म्हात्रे यांच्या हत्याबद्दल गॅलेक्सी हॉस्पिटलतर्फे पूर्ण स्टाफ आणि डॉक्टरांनी काळी फीत बांधून त्याचा निषेध केलेला आहे. रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाचा जोर सुरू आहे. या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नदी नाले सध्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होते. दरम्यान आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेली आहे. जिल्हे तालुके बदलत मध्यम आणि जोरदार पाऊस असल्याचं खुळे यांनी सांगितलेलं आहे. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या 14 जिल्ह्यात आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी व आदी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवल्यानुसार रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मागील काही वर्षांपासून पोलादपूर शहरामध्ये माकडांचं प्रमाण वाढतच चाललेलं असून वाढलेल्या माकडांच्या प्रमाणामुळे माकड आता शहरातील नागरी वस्तीमध्ये प्रवेश करून हैदोस घालत आहेत. नागरिकांच्या घरामध्ये घुसून वस्तूंची उलटापालट करत आहेत, तर घराबाहेर ठेवलेल्या वस्तूंची देखील तोडफोड करत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत. नागरी वस्तीमध्ये माकडांचा वाढलेल्या प्रवेशामुळे शहरातील लहान मुलांना देखील धोका उद्भवण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. त्यामुळे नागरिकांकडून संताप देखील व्यक्त केला जात असून संबंधित प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. यावर वेळेत उपाययोजना करणे गरजेचं बनलेलं आहे, अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरं जावं लागणार हे मात्र निश्चित आहे. गणेशोत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपला असताना देखील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकातील उपहारगृह सध्या बंद स्थितीत आहे. आधीच्या ठेकेदाराने महामंडळाचे बिल थकवल्यामुळे गेल्या वर्षभरापासून हे उपहारगृह बंद आहे. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती लाखो चाकरमानी कोकणात येतात. अशा पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या चहा पाणी, नाश्ता आणि जेवणाची गैरसोय होण्याची शक्यता असल्याने हे उपहारगृह राज्य परिवहन महामंडळाने तात्काळ सुरू करावं अशी मागणी सध्या प्रवासी वर्गातून केली जाते. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये संयुक्तपणे मुंबई विद्यापीठाचा 57वा युवा महोत्सव 2 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. या महोत्सवात रत्नागिरी उत्तर विभागातील एकूण 5 तालुक्यातील सुमारे 20 महाविद्यालये सहभागी झाली होती. विभागीय स्तरावरती घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये एकूण 42 प्रकारच्या स्पर्धा झाल्या. त्यात नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य, कला या मुख्य प्रकारांमध्ये विविध स्पर्धा संपन्न झाल्या. रत्नागिरी उत्तर विभागातील सुमारे 450 विद्यार्थी या स्पर्धा प्रकारामध्ये सहभागी झाले. त्यातील प्रथम 3 क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धक महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठात होणाऱ्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत निवडले जाणार आहे. युवा महोत्सवाच्या उद्घाटनास खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे, मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक श्री निलेश सावे तसेच विविध विषयातील तज्ज्ञ परीक्षक, सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, सहजीवन शिक्षण संस्थेचे पदाधिकारी विलासभाई बुटाला, प्रमोदभाई बुटाला, नाबा शेलार, उत्तम कुमार जैन, मितेशभाई बुटाला, ॲडव्होकेट इंद्रजित भोसले, पंकजभाई शाह, डॉक्टर GB सारंग, प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी, MBAचे डायरेक्टर डॉक्टर प्रसाद भणगे, उत्तर रत्नागिरी विभागाचे समन्वयक डॉक्टर संतोष मराठे, सहसमन्वयक डॉक्टर राजेश राजम, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अमोल पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग यावेळेला उपस्थित होते. नाही, खरोखरच ही विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी पर्वणी असते की शिक्षणा व्यतिरिक्त आपल्यामध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत यांना कुठेतरी चालना द्यावी आणि त्याच्यामध्ये कुठे ती वृद्धिंगत करून स्वतःचा विकास करून घ्यावा, यासाठी हे खूप चांगलं असं हे माध्यम आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी दरवर्षी या युवा महोत्सवात सहभागी होतात. अगदी गुजरात बॉर्डर ते गोवा बॉर्डरपर्यंत आपली कक्षा आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या वर्षी 340पेक्षा जास्त महाविद्यालयातील 9,500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावर्षीसुद्धा तितकाच प्रतिसाद हा विविध महाविद्यालयांकडून मिळतो. आणि कसं असतं की 5 कला प्रकारांमधल्या जवळजवळ 28 स्पर्धा आज इकडे संपन्न होणार आहेत. एकच विद्यार्थी 3-3, 4-4 ह्याच्यामध्ये सहभाग घेतो. मग कोणी पेंटिंगमध्ये असेल, तोच विद्यार्थी नाटकामध्ये असतो, तोच विद्यार्थी गायनामध्ये असतो. अशा पद्धतीने एक सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतात. आणि खरंच एक आनंद वाटतो की मुंबई विद्यापीठाने या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अगदी देशस्तरावरती नाही तर आंतरदेशीय स्तरावरती एक स्वतःचा असा ठसा उमटवलेला आहे. ह्यावर्षी सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सहभाग करावा, जास्तीत जास्त बक्षिसं मिळून आपलं नाव उज्ज्वल करावं, ही मी त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मुंबई विद्यापीठाच्या 57व्या आंतर कॉलेजेस युवा महोत्सवाचं आयोजन आज आमच्या सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS महाविद्यालय आणि MBA इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आलेलं आहे. झोन 9 उत्तर रत्नागिरी या विभागामध्ये येणाऱ्या 5 तालुक्यांसाठी म्हणजेच चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड या सर्व 5 तालुक्यांमधील विविध महाविद्यालयांमधील जवळजवळ 350 विद्यार्थी आजच्या या आंतर कॉलेजेस युवा महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत.
विविध प्रकारचे विद्यापीठाचे इव्हेंट्स या ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये थिएटर इव्हेंट्स आहेत, लिटररी इव्हेंट आहेत, त्याचबरोबर फाईन आर्ट्स, आणखीन म्युझिक किंवा फोक डान्स वगैरे यासारखे इव्हेंट्स आज आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम दिवसभर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि जवळजवळ 350 विद्यार्थी या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत आणि अशा प्रकारचा एक महोत्सव आपल्या खेड तालुक्यामधील आमच्या महाविद्यालयामध्ये आयोजित करण्याची संधी आम्हाला मुंबई विद्यापीठाने दिलेली आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व सन्माननीय व्यक्तींचं तसंच माननीय कुलगुरू रवींद्र कुलकर्णी सर, माननीय प्रकुलगुरू डॉक्टर अजय भांबरे सर, तसेच संचालक विद्यार्थी विकास समितीचे माननीय डॉक्टर सुनील पाटील सर, निलेश सावे या सर्वांचं मी याबद्दल आभार व्यक्त करते आणि हा उपक्रम अतिशय चांगल्या रीतीने आज पार पडणार आहे आणि त्याबद्दल आपण सर्वांचं सुद्धा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. गेल्या वर्षी महसूल विभागाच्या कामकाजामुळे जिल्ह्याला विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे याही वर्षी पुरस्कार मिळायला हवेत. यासाठी सर्वांनी कामकाज करावे असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केलेले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज महसूल दिन साजरा करून महसूल पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत आदी यावेळेला उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री सिंह म्हणाले की महसूल विभाग हा महत्त्वाकांक्षी आहे. जनगणना, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती, शासनाच्या विविध योजना राबवण्याची जबाबदारी या विभागावरती असते. प्रामाणिकपणा, संवेदनशीलता ठेवून निर्णय देणे ही देखील जबाबदारी आहे. इतिहासापासून देखील कर गोळा करणारा महसूल विभाग महत्त्वाचा ठरलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2,80,000 पैकी 98% उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. मुख्य युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 1,000 उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे. काम करत असताना सर्वांनी आरोग्याकडे आणि आपल्या आनंदाकडेही लक्ष द्यावे असंही ते म्हणालेले आहे. तर पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की सर्वसामान्य जनतेची जिल्हा प्रशासनाविषयी आत्मीयतेची आणि समाधानाची भावना आहे. नुकत्याच झालेल्या शांतता समितीमध्ये सदस्यांनी प्रशासनाने अभिनंदनही केलंय. जिल्ह्याला मोठ्या उंचीवरती नेण्याचं काम सर्वांनी मिळून करूया असं सांगून महसूल दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तहसीलदार कार्यालय लांजा येथे महसूल दिन व महसूल पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात येत असून या कार्यक्रमासंदर्भात लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी माझे कोकणशी संवाद साधलाय. पाहुयात नेमकं काय म्हणालेत लांजा तहसीलदार प्रमोद कदम. पंधरवडा लांजा तालुक्यामध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये काल 1 ऑगस्ट महसूल दिनाचा कार्यक्रम आपण आरंभाचा शुभारंभ झालेला कार्यक्रम. त्यामध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना विविध दाखले वाटप, त्याच्यानंतर त्यांचे रेशन कार्ड, त्यासोबत त्यांचे लाभ मंजुरी करण्याची जी स्क्रुटिनी आहे या गोष्टी केलेल्या आहेत. त्यासोबत शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये पुढील 15 दिवसामध्ये आपण कोणकोणते कार्यक्रम घेणार आहे. जसं 2 तारीखला आपला युवा कार्य प्रशिक्षण आहे. त्यासोबत आपण निराधार अपंगांसाठी किंवा त्यांच्यासाठी कॅम्प घेतो आहोत. सैनिकांसाठी त्यांच्या कोणत्या तक्रारी आहेत किंवा त्यांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या मार्गी लावण्यासाठी आपण सैनिक व तुमच्यासाठी 1 दिवस ठेवलेला आहे. त्यानंतर युवकांशी संवाद आहे. नंतर आपल्या वयोश्री तसेच आपण ती तीर्थक्षेत्र ची व्हिजिटसाठी जी शासनाची योजना आहे त्याबाबतचे आपण फॉर्म्स भरून घेणार आहोत आणि विविध शासनाचे जे 15 दिवसाच्या कार्यक्रमाच्या योजना आहेत त्याच्या आपण व्यवस्थित अंमलबजावणी करणार आहोत. पोलीस हा समाजाचा जागरूक पहारेकरी असतो, परंतु त्याला अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. तर बऱ्याचदा त्याला विविध समस्यांशी सामना देखील करावा लागतो. समाजात शांतता राखण्याचे महत्त्वाचे काम खऱ्या अर्थाने पोलीस करत असतात. तसेच पत्रकारांना सुद्धा एखादी घटना घडल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचावे लागते. कधी पत्रकारांच्या धाडसी कामाचं कौतुक होते तर कधी दोषही ओढवून घ्यावे लागतात. त्यातूनच हल्ले होण्याचे प्रकारही वाढलेले आहेत. या सगळ्या फेऱ्यातून जाताना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या संरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवरती उभा राहतो. ही काळजी घेऊन पेणचे समाजसेवक दत्ता कांबळे यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा पेण पोलीस स्टेशन, वडखळ पोलीस स्टेशन, दादर सागरी पोलीस स्टेशन,
व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सर्व पोलीस तसेच पेण तालुक्यातील सर्व पत्रकारांचा प्रत्येकी 5 लाखांचा विमा उतरवून मोठे संरक्षण दिलेले आहे. शेकडो पोलीस व पत्रकारांना मिळालेल्या संरक्षणाबद्दल आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दत्ता कांबळे यांचं कौतुक करून आभार व्यक्त केले. समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पेण येथील सार्वजनिक विद्यामंदिर सभागृहात आयोजित इन्शुरन्स पॉलिसीचं वाटप व सार्वजनिक शाळेला क्रीडा साहित्य भेट कार्यक्रमात ते बोलत होते. साहेब, अशी दहशत तुम्ही या गुंडशाहीला पेण तालुक्यात ठेवा की अशी गुंडशाही प्रवृत्ती पेण तालुक्यात नष्ट झाली पाहिजे. ह्याच्याबद्दल माझ्या मनात निर्भय शंका नाही, तुम्ही नष्ट करावं. समाजात मी गेले 8 ते 10 वर्ष काम करते, पण मला काहीतरी समाजाने काहीतरी करावं ही धडपड माझ्या नेहमी आयुष्यात असते आणि काहीतरी नवीन काहीतरी कल्पना करावी ही शंका मनात आशंका घेऊन वाटत असतो. हा इन्शुरन्स वाटप करणं माझा एक त्याच्या पाठीचा एक हेतू आहे की माझा पोलीस बांधव, माझा पत्रकार बांधव हा रस्त्यावर आपण कुठं पण बातमी लावण्यासाठी पत्रकार जात असतो, पोलीस माझे ट्रॅफिक हवालदार असे पाऊस पडत असतो, कुठे खड्डे असतात. आता तर आमच्या रोडवर भरपूर खड्डे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले. याच अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता संमेलन अलिबाग तालुक्यातील सहाण या ठिकाणी पार पडत आहे. या संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त यश संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचं आवाहन या संमेलनात करण्यात आले. तसेच शासनाच्या लोकाभिमुख जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्याचं काम करा, आता लढायचं आणि जिंकायचंय असा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार संजय केळकर, माजी आमदार धैर्यशील पाटील, सतीश धारप, ॲडव्होकेट महेश मोहिते, दिलीप भोईर, छोटम शेठ, वैकुंठ पाटील, राजेश मपारा आदींसह मान्यवर पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 674वा समाधी संजीवन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. नवजीवन नामदेव शिंपी समाज खेड यांनी यावेळी विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम राबवत हा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजित केला होता. या सोहळ्यात हबप मोगरे गुरुजी यांच्या सृष्टाव्य कीर्तनाचा लाभ नागरिकांनी घेता आला. तर यावेळी कीर्तन दिंडीचं तसंच महाप्रसादाचं देखील आयोजन समाजातील नागरिकांच्या वतीनं करण्यात आलं होतं. या समाधी संजीवन सोहळ्याचं औचित्य साधून शैक्षणिक उपक्रम म्हणून समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं. नवजीवन नामदेव शिंपी समाजखेड यांच्यातर्फे या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा संपूर्ण सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळींनी विशेष मेहनत देखील घेतली आहे. पांडुरंगा सांगा नमस्कार, हे पंढरपुरी आहे माय बाप, कटेवरी उभा कटिहार, पंढरपुरी आहे माई बाप, कटेवर उभा कटिहार, हे पंढरपुरी आहे माय बाप, कटेवरी. चिपळूणमधील पेटमाप परिसरातल्या पलोजी मोहल्ला येथे लोकवस्तीत आढळून आलेल्या मगरीला वन विभाग चिपळूणच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितरित्या रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात मुक्त केलंय. ही मगर 6 फूट एवढ्या लांबीची होती. वाशिष्ठी नदीमध्ये मगरींचा वाढता अधिवास यामुळे पावसाळ्यात अनेकदा नदीपात्रातील मगरी लोकवस्तीत किंवा बाजारपेठेत दिसण्याचं प्रमाण सध्या वाढू लागलेलं आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता मगरीचा मुक्त वावर आढळून आल्यास तात्काळ वन विभागाला कळवण्याचे आवाहन सध्या करण्यात आलंय. मगरींच्या वाढत्या दर्शनामुळे वन विभाग चिपळूण यांच्या माध्यमातून शहरात जनजागृती करण्याची मोहीम सध्या राबवली जात आहे. पर्यटकांना भुरळ घालणारी रिव्हर राफ्टिंग ही एक नदीतून राफ्ट मार्फत भटकंती करण्याची एक वेगळीच मजा अनुभवता येणारी उत्तम राफ्टिंग आहे. महाराष्ट्रासह देशभरातून हजारो पर्यटक हे राफ्टिंग करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या कोलाड परिसरातील कुंडलिका नदीवरती येतात. एकूण 12 किलोमीटरचा हा प्रवास संपूर्ण प्रशिक्षण देऊनच करता किंवा अनुभवता येतो. 18 वर्षांपासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंगसाठी प्रवेश किंवा राफ्टिंग करण्यासाठी घेतलं जातं. असाच रिव्हर राफ्टिंगचा थरार आणि कोलाडच्या कुंडलिका नदीवरील सुरू असलेला राफ्टिंग नेमकं काय असतो, एका राफ्टर किती माणसे बसू शकतात, याचा थरार कसा असतो ते आपण पाहूया. मैं उड़ीसा से हूँ. मैं जॉब करती हूँ मुंबई में. सो हस्बैंड लेके आए. पहली बार राफ्टिंग था
राफ्टिंग एक्सपीरियंस बहुत अच्छा लगा और हमारे जो गाइड थे वो भी बहुत अच्छे हैं एंड थोड़ा रिलैक्सिंग लगा। और यहाँ पे इतना बढ़िया एक्सपीरियंस मुंबई के पास में, ये अनबिलीवेबल है, सब नेचुरल है एंड इट वाज अमेजिंग। सबको एक बार तो ट्राई करना चाहिए मेरे हिसाब से। तो हम लोग है उड़ीसा से बेसिकली, बट दोनों अभी काम कर रहे हैं मुंबई में। मेरा तो ये 3rd टाइम है। मैडम को फर्स्ट टाइम में यहाँ पे लेके आया एंड सी एंजॉयड द राइड लाइक एनीथिंग। तो अभी हम लोग फिर से सोच रहे हैं कि आफ्टर लाइक कपल ऑफ मंथ्स अगेन वी आर थिंकिंग टू अगेन कम बैक। एका गरीब कुटुंबातून जन्म घेतलेला सामान्य नागरिक ते जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर जिल्हा परिषदेचे क्रीडा सभापती असा प्रवास करणारे महाड तालुक्यातील कोकरे गावचे जितेंद्र सावंत यांचा आज 50वा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। महाड येथील वीरेश्वर हॉल येथे असंख्य जनसमुदाय त्यांच्या वाढदिवशी लोटला होता। सामान्य माणसाशी त्यांची जुळून आलेली नाळ आज त्यांच्या वाढदिवशी दिसून आली। सामाजिक सेवाभावी क्षेत्रात त्यांनी केलेलं काम, तळागाळात त्यांची झालेली ओळख आणि खेडेगावातील मार्गी लागलेले अनेक प्रश्न ज्यांमुळे त्यांना जनमानसात एक नवीन स्थान मिळवता आलं। आज त्यांची ख्याती संपूर्ण रायगड जिल्ह्यात पसरलेली पाहायला मिळते। 50 वर्ष आज मला पूर्ण झाले, त्या निमित्ताने माझ्या ह्या सुवर्णवर्षी वाढदिवसानिमित्त जे माझं प्रेम होतं ते लोकांना यातून मला दिसून आलेलं आहे। कारण माझ्या ह्या दैनंदिन जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये मी जपलं आहे, त्याचा आज मला हे आयात दिसलेलं आहे। कारण राजकारणामध्ये त्याला सर्वांना माहिती आहे, या भरूच जिल्हा परिषदेवर सन्माननीय आमदार दर्शन गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक विजय जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून पहिल्या प्रथम लाभला आणि त्याच्यानंतर सन्माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना लोकांजवळ जी आम्ही जनसंपर्क विकासाच्या माध्यमातून केलेली, लोकांजवळ आम्ही गेलेली, लोकांपर्यंत आम्ही पोचलो, त्यातून हा एक प्रेम जीवाला आणि यातून राजकीयच नाही तर प्रेम करणारी मंडळी ज्या महाड तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघातून मोठ्या संख्येने। आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची। मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।